मुंबईमध्ये भाजपच्याच एका उमेदवारानं शिवसेनेच्या विरोधात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्यात। प्रतीक्षा नगरमध्ये प्रचारादरम्यान भाजप उमेदवारांनी शिंदेच्या शिवसेनेला डिवचलंय। पाहूयात एक रिपोर्ट। मुंबईत भाजपच्या उमेदवारानंच 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत शिंदेच्या शिवसेनेला डिवचले। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले। या वॉर्डमध्ये भाजपकडून शिल्पा केळुसकर या उमेदवार आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेनं माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कामगिट दिलाय। प्रचारादरम्यान या दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते आमने सामने आले। याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह उमेदवारांनीच माईकवरून जोरदार घोषणाबाजी करत शिंदेच्या शिवसेनेला डिवचलं। ते काय खांद्याला खांदा मिळून नव्हते, ते होते दुसऱ्या पक्षात, त्यांनी इथे उडी मारली आहे। ते पण त्याची पण ह्याच्यासाठी, कारण ती आमची मेहनत होती। त्या वोटला बघून त्यांनी तिथून इथे उडी मारली आहे। प्रत्येक माणसाला तुम्ही त्यांच्या जाऊन पाठणं विचारायचं की तुम्हाला दिवसाला किती पैसे आहेत। 1000 रुपये भाड्यावरती आणलेले आहेत, म्हणून आम्ही सांगतो 50 खोके। त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्याचा धनुष्यबाण घेऊन लढावं। आम्ही आमचं कमळ घेऊन लढतो। आमचं कमळ घेऊन तो का लढतोय त्याला जाऊन विचारा। बडबड चालू आहे, लोकांना फसवेगिरी चालू आहे, त्यांची दिशाभूल करणारे भाषण करत आहेत हे लोक। कारण खरं सांगू शकतो की ज्या व्यक्तीने स्वतःच्या पक्षाला फसवलं, डुप्लिकेट फॉर्म बनवले, चोरी केली आहे, अशा व्यक्तीला जास्त बोलणं उचित नाही। त्याच्या पक्षाने त्याची FIR केलेली आहे। शिवसेना पक्षफुटीच्या वेळी 50 खोक्यांची घोषणा प्रसिद्ध झाली होती। त्याचवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही घोषणा दिली जायची। पण आता भाजपचेच कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेविरोधात ही घोषणा देऊ लागले। कार्यकर्त्यांनी कुणी काय म्हटलंय ते मला माहित नाही, पण मुंबईमध्ये शिवसेना भाजप महायुती ताकदीने लढते आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय आणि 2.5 वर्षामध्ये माझं मुख्यमंत्री पदातलं काम समोर आहे, देवेंद्रजींचं वर्षभरातलं काम समोर आहे। त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आणि मुंबईचं एकाच शब्दात मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार। पेरलं ते उगवत असतं, यांनीच पेरलेलं, यांच्या समोर ते उगवलेलं आहे। 50 खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते। मधल्या काळामध्ये आमचे मराठवाडले हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती, 50 खोके एकदम ओके। आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही। भाजपचं ते कोण महारथी त्यांचा शोध घ्यावा लागेल। बाबा, अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार, काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर, आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना, त्याचं मूळ कारण ते आहे। आणि म्हणून जर असे एखाद्या कार्यकर्त्यांनी असे जर काही घोषणा दिली असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्याची दखल घेतील।